मित्रांनो, राम राम. मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझ्या समोर. मित्रांनो, धनंजय मुंडे आणि कॉन्ट्रोवर्सी ही त्यांच्या पाचीलाच पुजलेलं काय असं वाटतं मित्रांनो. 2019 आठवत असेल तुम्हाला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्या मंत्रिमंडळात सुद्धा मंत्रिमंडळात सुद्धा धनंजय मुंडे साहेब मंत्री झालेले होते आणि मंत्री झाल्या ते करुणा मुंडेंचं प्रकरण गाजलेलं होतं. करुणा मुंडेंनी मीडिया समोर येऊन जे काय आपण ऐकलं असेल, तुम्हाला माहिती असेल की त्यांनी त्यांच्या मुलांचा वगैरे अधिकार, ते काय माझं लग्न झालेलं आहे असं सगळं हे केलं होतं आणि मीडियापासून त्यांनी दूर ठेवलं होतं किंवा त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवलं होतं. परंतु त्यावेळेस पण धनंजय मुंडे प्रसारमाध्यमासमोर येऊन त्यांनी करुणा मुंडे ही माझी पत्नी आहे आणि त्यांच्या मुलांचा स्वीकार करतो वगैरे वगैरे ती कॉन्ट्रोवर्सी झाली होती बरीचशी. आणि त्यावेळेस भाजपचे लोक त्यांच्यावर टीका करत होते. आणि आज 2024ला सुद्धा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे, त्यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे. आणि मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर अवघ्या काही महिनाच झाला असेल, कालच 1 महिना झाला म्हणजे शपथविधी होऊन. त्यानंतर 10-12 दिवसांनी मंत्रिमंडळाची स्थापना झाली. आता 2-4 दिवसापूर्वी खातेवाटप झालं आणि परत एकदा धनंजय मुंडे साहेब एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलेले आपण बघत असाल. आता त्यांचे जे काही सहकारी आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणू आपण, वाल्मिक अण्णा कराड यांचं नाव सध्या सोशल मीडियावर किंवा सगळ्यांकडे गाजतंय. जे काही म्हस्साजोगच्या सरपंचाच्या पतीची हत्या झाली त्यामध्ये ह्या कराड साहेबांचा हात आहे असं म्हणतात. आता पोलीस यंत्रणा ठरवतील काय होईल ते, तपास यंत्रणामध्ये लागेल. परंतु त्यावरून ते एक मोठा गदारोळ झालेला आपण बघितलं असेल. आणि 19ला ज्या प्रकारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे साहेबांचं समर्थन करत होते का त्यांनी स्वीकारलेलं आहे करुणा मुंडेंना किंवा हे आहे अमका आहे तमका आहे आणि असे 2-2, 3-3 बायका असू शकते नाही त्यांना, पण त्यांनी काय दूर लोटलेलं नाही, त्यांना सगळा अधिकार दिलेला आहे असं एक प्रसारमाध्यमामध्ये येऊन अनेक राष्ट्रवादीच्या त्यावेळच्या नेत्यांनी त्यांचं समर्थन केलेलं आपण बघितलं असेल. आज परिस्थिती बघा मित्रांनो, की ज्या वाल्मिक कराडांचं सहकार्य घेण्यासाठी जयंत पाटील सुद्धा म्हणत होते का आम्ही यांना घेऊन जाऊ बाबा, अमकं करू तमकं करू. म्हणजे वाल्मिक अण्णा कराड काय जे त्या धनंजय मुंडेंनी ते स्वीकारले का माझा कार्यकर्ता आहे वगैरे, आणि त्याच्यात जर ह्या हत्येमध्ये त्यांचा हात असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी वगैरे वगैरे त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आपण बघितलं असेल. आता आजपर्यंत तर काय त्यांना अटक झालेली नाही. काय होतं काय नाही पुढची तपास यंत्रणा ठरवतील. पोलीस अधिकाऱ्याची बदली झालेली, नवीन तिथं आलेले आता आणि ते तपास घेणार आहे. काय SIT मार्फत किंवा कशा तरी मार्फत चौकशी चालू होणार आहे. आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्याची घोषणा केलेली आहे. पण मला सांगायचं काय मित्रांनो, धनंजय मुंडे आणि कॉन्ट्रोवर्सी ही त्यांच्या पाचीला पुजलेलं काय. मग मंत्रीपद मिळालं त्यांना की काहीतरी त्यांच्या मागं भुंगा लागतो असं आहे. तर हे वाल्मिक कराडांचे जे काही आहे सध्या त्यांची चर्चा चालली ते कशा प्रकारे मोठे झाले. गोपीनाथ मुंडेंची इथं कामाला असणारा व्यक्ती आज एवढ्या मोठ्या उच्च लेवलवर पार म्हणजे मोठमोठ्या नेत्यांचे सभा घेणं किंवा सगळं आयोजन करणं, सगळं ह्याच म्हणजे इतक्या उच्च लेवलवर ते गेले मंत्र्यांच्या सहकार्याने. गोपीनाथ मुंडेंच्या तिथून धनंजय मुंडेंच्या घरी आले आणि त्यांच्या कर्तृत्वाला बहर आली असं म्हणतात. आपले सुशील कुलकर्णींचा अॅनालायझरवर त्यांनी एक चांगला व्हिडिओ टाकलेला आहे. त्यांनी त्या वाल्मिक अण्णा कराडचं कशा प्रकारे त्यांचं वाल्मिकचं अण्णा झालं नंतर ते सांगितलं, त्यांची प्रगती कशी झाली. जयंत पाटील म्हणा किंवा वेगवेगळ्या आत्ताच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी कशा प्रकारे त्यांच्या कर्तृत्वाची वाहवा केली होती हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडं असेल तर तो कसा मोठा एकदम योग्य आणि कशा प्रकारे त्याच्यावर आरोप त्याला गुंतवण्यात येत आहे वगैरे वगैरे त्याचं समर्थनार्थ सगळ्या चांगल्या बाजू त्याच्या सांगितल्या जातात. आज बघा मित्रांनो, ते भाजपच्या संगतीनं आलेले, अजितदादांच्या गटामध्ये ते सामील झालेले आणि आज मंत्री झालेले. त्यांच्या कार्यकर्त्यावर एक आरोप झाला आणि शरद पवार राष्ट्रवादी गट कशा प्रकारे तुटून पडला आपण बघत असाल मित्रांनो.
म्हणजे शरद पवार साहेबापासून स्वतःपासून म्हणजे आपले मुंबईचे आमदार, काय नाव त्यांचं, जितेंद्र आव्हाड साहेब यांनी अनेक प्रकारचे हिरिरीम त्याच्यात भाग घेतलेला आहे. त्यांच्या विरुद्ध वक्तव्याचा आपण ऐकलं असेल सगळ्या गोष्टी. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे आपल्याकडं असेल तर एकदम सुंदर, एकदम स्वच्छ, एकदम हे. आणि एकदा तो विरोधी पार्टीत गेलं की मग तो कशा प्रकारे खोटा आहे, कशा प्रकारे लबाड आहे, कशा प्रकारे जनतेचं त्यांनी नुकसान केलेलं आहे, कशा प्रकारे भ्रष्टाचारी आहे, हे सांगण्याची अहमिका त्यांच्यात पूर्वीच्या कार्यकर्त्यांची लागते मित्रांनो. म्हणजे जे वाल्मिक अण्णा कराडला घरी घेऊन जाण्याच्या बाता करत होते, आपल्या मतदारसंघात घेऊन जाण्याच्या बाता करत होते, ते जयंत पाटील आज त्यांच्या विरुद्ध उभे राहिलेले. म्हणजे राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही मित्रांनो. म्हणून राजकीय आणि जे काय आहे सगळ्या गोष्टी, आता प्रत्येक मतदारसंघामध्ये जनतेला माहिती आहे की आपला आमदार कसा आहे, काय आहे, कशा प्रकारे त्याचं कर्तृत्व आहे, कशा प्रकारे त्याने आपलं वर्चस्व मतदारसंघावर निर्माण केलेलं आहे, हे स्थानिक लोकांना, जनतेला, सगळ्यांना माहीत असतं. फक्त काय असतं, वाचा कोणी त्याचा उच्चार करत नाही, कोणी त्याचं बोलत नाही, त्यांच्या ब्लॅक बाजू आपण म्हणून डार्क सेड्स सांगत नाही कोणी, चांगलं चांगलंच सांगतं. परंतु एकदा तो विरोधी पार्टीत गेला आणि त्याच्याकडून काही चुकी झाली की बाकी सगळेजण त्याच्यावर तुटून पडतात, म्हणजे विरोधी पक्षातले. आज धनंजय मुंडे साहेबांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसला कसरत करावी लागते, अजितदादांना कसरत करावी लागते, सगळ्यांना कसरती करावी लागते. तिकडे तीच 19 साली शरद पवार गटात जे आज त्यांच्यावर आरोप करतात ते सगळं त्यांचं बचाव करण्यासाठी पुढे येत होते. स्वतः शरद पवार साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की अशा गोष्टी राजकारण म्हणजे असू शकतात, 2-2 बायका किंवा त्यांना, पण त्यांनी उघड येऊन सांगितलं की मी त्यांचा स्वीकार केलेला आहे व मुलांची सोय केलेली आहे, सगळं काही त्यांनी सांगितलं. म्हणजे चुकीचं त्यांनी त्यावेळेस पांघरून घातलं धनंजय मुंडे साहेबांचं. आणि आज तेच त्यांनी कसा ह्या हत्या प्रकरणामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याचा हात आहे आणि कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी ते कसे प्रयत्न करतात, त्यासाठी पहिला धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या अशा आरोळी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट करतायत मित्रांनो. म्हणून राजकारणामध्ये कोणीही परमनंट मित्र नसतो आणि कोणीही परमनंट शत्रू नसतो. आज हे यांची इकडच्या गटात आले म्हणून त्यांना सगळ्या त्यांच्या बॅकड्रॉप दिसायला लागले, तेच त्यांच्याकडे होते. तेव्हा धनंजय मुंडे साहेब सारखा नेतृत्वान कर्तृत्वान माणूस नव्हता. जे बघा मित्रांनो, जनतेने समजून घ्यायला हवं आपण कोणत्या लोकांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे, कोणत्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे, हे जनतेने ठरायला हवं. हे सगळ्या गोष्टी आहे. म्हणून ते वाक्य बोललो, धनंजय मुंडे आणि कारणावे आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या पाचवीलाच पुजलेले. काय मित्रांनो, अशा अनेक नेते आहे की त्यांच्या नावावर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते आणि जो सत्तेत आहे त्यांचं समर्थन करतो, जो विरोधी त्याला विरोध करतो. ह्या गोष्टी आपण सातत्याने बघत आलेलो आहे आणि पुढे बघणार आहोत मित्रांनो. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.